नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर हे बघा, आज जे आहे ना, तर मी 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करणार आहे आणि हा जो ब्लाऊज आहे 38 साईजचा आहे. तर याच्यासाठी उंची जी आहे तर मी उंची 15.5 इंच घेतलेली आहे, कारण तयार उंची जी आहे तर तयार उंची याची 14.5 आहे. आता वरतून जे आहे मी सरळ रेषा आखून घेतली, कारण उंची मोजून घेतली आणि सरळ रेषा आखून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचे मापे टाकायची. तर मी याची शोल्डर जे आहे तर मी 5.5 इंच शोल्डर घेतलेली आहे. पण मी याचा जो मुंडा आहे तर याचा मी मुंडा जो आहे आर्म होल तो मी 6 इंच घेतलेला आहे बघा, कारण मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे हा. तर त्याच्यामुळं मी जे आहे तर याचं हे घेतलेलं आहे, 6 इंच मुंडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 9.5 इंच आपली छाती घेतली आहे, छातीचा चौथा 9.5 इंच आणि त्याच्यामध्ये मार्जिंगसाठी 2 इंच घेतलेला आहे. मी नेहमी मार्जिंगसाठी जे आहे 2 इंचच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा, कारण कमी जास्त आपला शिवण्यामध्ये कट करण्यामध्ये होतो. आणि आता कमरेचं जे माप आहे तर कमर जी 36 आहे, 36चा चौथा जो आहे तर 8.5 इंच घेतलेला आहे मी. त्याच्यात पाठीवरचा टक्ससाठी 1 इंच आणि मार्जिंगसाठी 2 इंच. तर असं सरळ वरतून आहे तर अशा रेष ज्या आहे तर ह्या अशा आखून घ्यायच्या. आता आपल्याला मुंड्याचं माप द्यायचं आहे, तर मुंडा जो आहे तर आपण 1.5 इंचावरती देणार आहोत, कारण बॅक साईडचं आहे हे. बॅक साईडच्या पार्टला 1.5 इंचावरती हे द्यायचं. आणि आता मुंड्याचा जो आहे मध्ये काढायचा, तर मध्ये आपण 6 घेतलेला आहे, 3 वरती 1 पॉईंट दिला आणि आपला छातीचा चौथा आपण घेतलेला आहे ते 9.5 इंच, तो 1 पॉईंट. हे 3 पॉईंट जे आहे तर असे जॉईंट करून घ्यायचे आहे बघा. तुम्ही हाताना आकार देऊ शकता किंवा असं फ्रेंच कर्व असलं तर त्यांना पण तुम्ही असा आकार देऊ शकता. यांना आकार दिला ना एकदम व्यवस्थित असा गोल असा आकार येतो आहे बघा. थोडंसं आपल्याला असं खाली जायचं आहे बघा, अर्धा इंचाला पण थोडंसं कमी आपल्याला असं जे आहे तर मुंड्याला आपल्याला असं थोडासा तिथं उतार द्यायचा आहे, की ज्याने काय होतं आहे की आपला मुंडा जो आहे तर आपल्याला तिथं ब्लाऊज असं टाईट वगैरे होत नाही आणि शोल्डर पण उतरत नाही, एकदम व्यवस्थित छान असा ब्लाऊज बसतो. त्याच्यामुळं आपल्याला मुंड्याला थोडंसं आपल्याला खाली यायचं आहे, अर्ध्या इंचाला थोडंसं कमी, किंवा तुम्ही अर्धा इंच जरी आले तरी पण चालतं. आता आपली बॅक साईड जी आहे तर आपली बॅक साईड झालेली आहे. आता आपण बॅक साईडवरनंच आपण फ्रंट साईड जी आहे ती काढायची आहे आपल्याला, कारण पेपर कटिंग न करता डायरेक्टच तुम्ही असं कपड्यावरती पण कट करू शकता. तर अगोदर काय करायचं, दोन्ही साईड सोबत नाही काढायच्या. अगोदर जी आहे बॅक साईड काढून घ्यायची आणि नंतर जे आहे तर आपल्याला फ्रंट साईड काढायची आहे. तर हे बघा, जे मी आता माझ्याकडनं जो भाग आहे तर तो आहे ओपन साईड आहे बघा. आणि मी बॅक साईडला काढायला काय केलं तर आपल्याकडनं जो आहे फोल्ड साईड ठेवली होती आणि आता याला कसं केलं आहे आपण ओपन साईड ठेवलेली आहे. हुकपट्टी आयपट्टीला तिथं शिलाईला कपडा जाणार आहे तर तिथं असा अर्ध्या इंचापेक्षा कमी असं मी इथं रेष आखून घेतलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण ही जी बॅक साईड आहे ती बॅक साईड ठेवून घ्यायची, जशी आहे तशी आपल्याला सेम आपल्याला आखून घ्यायचं आहे. जशी आपण ठेवलं तसं आपल्याला पूर्ण सगळ्या साईडनं आपल्याला असं आखून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता आपलं आखून झालेलं आहे. तर आता बॅक साईडचं आपलं काम झालेलं आहे. बॅक साईड बाजूला ठेवून द्यायची. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, उंची जी आहे तर उंचीमध्ये मी 1 इंच जे आहे तर 1 इंच मी वाढवणार आहे. बऱ्याचशा वेळेस आपलं काय होतं, आपण ब्लाऊज कट करतो आणि समोरची साईड जी आहे तर आपल्याला कमी जास्त होऊन जातं, कमी का पडतं ते कमी. तर आपण काय करतो आहे, साधे ब्लाऊज जेव्हा शिवतो टक्समध्ये तर आपला टक्समध्ये कपडा जातो, त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज उंचीला कमी पडतो. त्याच्यामुळे मी 1 इंच जे आहे उंची वाढवून घेतलेली आहे. नंतर गळा रुंदी जी आहे तर आपल्याला गळा रुंद 2.5 इंच द्यायची आहे आणि गळा उंची जी आहे तर गळा उंची 6 द्यायची आहे. जसं तुमच्या मापानुसार, जसं मापाचं ब्लाऊजचा गळा आहे त्यानुसार तुम्ही इथं गळ्याचं माप घेऊ शकता. नंतर जे आहे आता आपण गळा रुंदी पण दिलेली आहे. आता गळा पण आपला झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, क्रॉसपट्टीसाठी. तर हे बघा, क्रॉसपट्टीला मी इकडच्या साईडनं मी 3.5 इंच घेतली आणि इकडनं मी 3 इंच घेतलेली आहे. अशी त्याची लाईन जी आहे तर अशी क्रॉसची लाईन आहे तर अशी क्रॉस लाईन अशी आखून घ्यायची. आणि थोडंसं आपल्याला असं 1/2 इंच असं वरती जाऊन, थोडंसं वरती जाऊन असा थोडासा त्याला क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा. त्यांना काय होतं, छान आपला असा ब्लाऊज बसतो.
थोडा नॉर्मलचा मी असा गोल आकार दिलेला आहे बघा. आणि आपण ते पॉईंट दिला त्या रेषेपासून आपल्याला 4.5 इंच जे आहे 4.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. वरतून शोल्डरपासून खाली जे आहे छातीचा चौथा आणि त्याच्यात अर्धा इंच, तर मग आपण 10 इंचावरती जो आहे तो एक पॉईंट दिलेला आहे. आपला बस्ट पॉईंट आहे तो पॉईंट तिथं आपल्याला निघून जातो. आणि दोन्ही साईडनं असे 1-1 इंचावरती मी मार्क केलेला आहे. कारण आपण इथं आहे 1-1 इंच जो आहे तर आपण इथं हा टक्स घेणार आहोत. तर ह्या टक्समध्ये इथं आपला 2 इंच कपडा जाणार आहे. नंतर क्रॉसपट्टीपासून आपल्या गळ्यापासून त्याचा मध्य काढून घ्यायचा. त्या मध्यवर्ती एक पॉईंट द्यायचा आहे. आणि त्या पॉईंटपासून पण काय करायचं आहे बघा, हा टक्स आणि दोन्ही टक्सच्या मध्ये किती अंतर राहिलं पाहिजे, तर 2 इंच जे अंतर आहे तर दोन्ही टक्सच्या मध्ये 2 इंचाचं अंतर पाहिजे आपल्याला. आता वरतून खाली जो आहे तर आपण मुंड्याचा समोरचा आकार दिलेला नाही आहे, हा बॅक साईडचाच आकार आहे. त्याच्यामुळं आपल्याला समोरचा आकार देण्यासाठी मी परत एक वेळेस आहे तो मुंडा आखून घेते. कारण आता इथं आपण उतार दिलेला आहे मुंड्याला, तर त्या उतारनुसारच मी आकार घेतलेला आहे. कारण आपल्याला आता फक्त मधला आकार द्यायचा. अर्ध्या इंचावरती मी मार्क केला आहे बघा एक. आणि फ्रेंच कर्वच्या साह्याने जे आहे थोडंसं इथं जे आहे ना तर याचा मध्य काढून घ्यायचा मुंड्याचा. आणि थोडंसं अर्धा इंच पण नाही जायचं, हे अर्धा इंच म्हणजे 2 रेषा जे आहे तर आपण इथं बाहेर जाणार आहोत बघा, असं आतमध्ये येणार आहोत. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं असं मध्ये यायचं आहे. कारण आपले जे मुंड्यामध्ये जे चुन्या झोळ येतोय ना तर तो यायला नको आहे, म्हणून बघा थोडंसं आपल्याला असं मध्ये जाऊन मग असं आपल्याला समोरच्या साईडचा असा आकार जो आहे तर आता हा समोरच्या साईडचा आपला आकार तयार झालेला आहे मुंड्याचा. तर आपल्याला इथं जे आहे तर इथं आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे. तर बरोबर त्या कॉर्नरमधून जिथं आपण आता मुंड्याचं माप घेतलेलं आहे ना त्या कॉर्नरमधून आपल्याला तिथं आपल्याला टक्स द्यायचा आहे. आणि आपले 4ही टक्सच्या मध्ये जे अंतर जे आहे ना तर ते 2-2 इंच अंतर ठेवायचं, की जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा त्याप्रमाणे आपल्याला अंतर ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये बघा असं 2 इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा. ते तिकडच्या टक्समध्ये पण पाहायचं 2 इंचच बरोबर येतो आहे का म्हणून. मग 2 इंचावरती आल्यानंतर बघा इथालचा जो आहे टक्स थोडासा असा क्रॉसमध्ये येतो आहे हा. तर हे टक्स असे आखून घ्यायचे. कारण आपण हे टक्सनुसार असं जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर एकदम छान आणि परफेक्ट ब्लाऊज बसतं. कुठंही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आता आपल्या टक्समध्ये जे आहे तर आपला उंचीमध्ये तिथं आपला अर्धा इंच कपडा जाणार आहे. आपला क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच कपडा जाणार आहे. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे 1 इंच जो आहे 1 इंच कपडा आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे बॅक साईडपेक्षा. कारण आपल्या दोन्ही साईडनं आपल्या क्रॉसपट्टीमध्ये कपडा जाणार आहे. आणि आपण उंचीमध्ये वाढवलेला आहे, पण आपल्या उंचीपेक्षा आपल्याला इथं जास्त कपडा लागणार आहे. आता हा टक्स आहे तर आपल्याला या टक्समध्ये खालच्या टक्समध्ये आपल्याला हे जाणार आहे, आपला तिथं पण कपडा जाणार आहे. तर आपण काय केलेलं आहे 2 इंच जे आहे आपण बाहेर असं मार्क करून घेतलं 2 इंचावरती. आणि मुंड्याच्या साईडनं आहे तर 1 इंचावरती त्याची अशी क्रॉस आपण लाईन जी आहे तर आपण क्रॉस लाईन अशी आखून घेतलेली आहे. तर हे बघा आता आपण हे टक्स कसे दिले काय दिले तर ते तुमच्या लक्षात आलं असेल. आणि जर का तुम्हाला समजलं जरी नसेल ना तुम्ही मला कमेंट करू शकता की कोणचा पॉईंट तुम्ही कुठं कसा दिला म्हणून, तर मी तुम्हाला ते समजून सांगेल. आता जे आहे तर आपले फ्रंट साईडची पण आपली कटिंग हे झालेलं आहे, मापे टाकून झालेले आहे. आता याला कट करून घ्यायचं आहे. कारण हे जो मी इकडं 2 इंच कपडा वाढवून घेतलेला आहे तो कपडा आपला तिथं टक्समध्ये जाणार आहे. आपण जे टक्स घेणार आहोत तर त्या टक्समध्ये जाणार आहे. आता आपण इथं बॅक साईडचा मुंडा आखून घेतलेला होता तो आपण इथं कट करून टाकलेला आहे. आपण फक्त इथं फ्रंट साईडचाच मुंड्याचा वापर करणार आहोत. तर मग आपण बॅक साईडचा कट करून टाकलेला आहे. आता गळा जो आहे तर आपण आपल्या आवडीनुसार तुम्ही गळा कसा बी काढू शकता, पंचकोनी त्रिकोणी जसा आकार द्यायचा तसा. तर मी इथं गोल जो आहे तर मी गोल आकार दिलेला आहे. तर आता ही जी कटिंग जी आहे तर आपली ही साधे ब्लाऊजची जी कटिंग आहे 4 टक्स ब्लाऊजची, तर हे ब्लाऊजची कटिंग जी आहे तर कटिंग झालेली आहे आपली. आता जे आहे तर आपल्याला आता बाहीचं माप घ्यायचं आहे. आपल्याला आता बाही टाकायची आहे. कारण याची बाही जी आहे तर शॉर्टच बाही आहे, म्हणजे खूप लॉंगमध्ये नाही, आपली 3/4मध्ये नाही आहे. ब्लाऊजची उंची जी आहे या बाहीची उंची जी आहे तर ती 5 इंच घ्यायची आहे. तर मी 6 इंच घेतलेली आहे इथं. आणि बाही घडी जी आहे तर छातीचा चौथा घ्यायचा आहे. 9.5 इंच 9.5 इंचाची आपण घडी घेतली. कॅप हाईट जी आहे तर आपण याला 2.5 इंचाची दिलेली आहे. 2 इंच मध्ये सरळ रेष आखून घेतली.
आणि हा आकाराच्या साहाय्याने असा आपण तुम्ही आकार देऊ शकता किंवा तुम्ही हातानेही आकार देऊ शकता. पण असा जर याने जर असा जर आकार दिला तर याने काय होतं आहे, प्रॉपर जो आहे तो प्रॉपर आकार येऊन जातो. तर आता हा बाहीचा आकार दिला. आपल्याला इथं कपडा कमी पडत होता, त्याच्यामुळे हे जे आहे ना तर इथं आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. कारण मी आता समोरचा जो भाग आपल्याला कट करायचा आहे, आकार द्यायचा आहे बाहीचा, तर समोरचा आकार जो आहे तो मी ब्लाऊज तयार करताना देणार आहे. कारण की आपल्याला हा कपडा जो आहे इथं जॉईंट करायचा आहे. कपडा जॉईंट केल्यानंतरच मी तिथं असा आकार देणार आहे, म्हणजे मग एकदम व्यवस्थित असा आकार येऊन जातो. आता हे जे आहे तर मला हे जॉईंट करावं लागणार आहे याला, आणि मग हे जॉईंट झाल्यानंतर आपण आकार द्यायचा त्याला. नंतर जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा करायचे आहे हे कामे. आता हा जो कपडा उरलेला आहे बघा, तर अस्तरमधलाच, तर आपल्याला पाठीवरचे जे आहे तर आपल्याला कमरेला जे आहे तर आपल्याला पट्ट्या वापरायला लागणार आहे तिथं. तर मी अशा ह्या 1.5 इंचाच्या ज्या आहे तर मी ह्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे. पाठीवरती आपल्याला यूज करता येतील आणि आपल्याला हुकपट्टीला पण लागणार आहे. हुकपट्टी, आयपट्टी, त्याच्यासाठी पण जेव्हा आपण ब्लाऊज कट करतो त्याच वेळेस आपण हे कट करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊज कट करतो त्यावेळेसच ह्या पट्ट्या वगैरे ज्या आहे त्या कट करून घ्यायच्या. आता जे आहे तर मी आता जे हे अस्तर जे आहे तर अस्तर आपण कपड्यावरती ठेवून कट करायचं आहे. कारण आपण कपड्यामध्ये मार्जिंग वगैरे सगळं काही घेतलेलं आहे अस्तरमध्ये, त्याच्यामुळे आपण आता हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे याच्यावरती ठेवून आपण असं कट करून घ्यायचं. थोडं एक्स्ट्रा कट करायचं, सगळ्या साईडनं एक्स्ट्रा कपडा ठेवायचा, एक्स्ट्रा कपडा ठेवूनच कट करायचं. कारण की कुठेही आपल्याला तो कपडा कमी पडता कामा नाही आहे, त्याच्यामुळं आपण थोडासा एक्स्ट्राच कपडा कट करायचा. कट करताना एकदम फेसोफेस मापानुसार कट करायचा नाही. ब्लाऊज पीसचा कपडा तो जो आहे तर तो आपल्याला थोडासा एक्स्ट्राच कट करायचा आहे. आता जे हे आहे तर कपड्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट होईल त्या जागेवरती ठेवून असं कट करून घ्यायचं आहे बघा. तर हा पार्ट जो आहे तर हा इथं एकदम व्यवस्थित बसलेला आहे, तर म्हणून मग मी आता हा इथं ठेवून कट केलेला आहे. कारण आपला कपडा पण वेस्ट वाया गेला पाहिजे नाही, कारण की आपल्याला ब्लाऊज पीसला कपडा जास्त लागतो. किंवा मग तुम्ही जर का असंच अगोदर जर एक्स्ट्रा असे कुठं बी पार्ट ठेवून जर कट केलं तर मग तुम्हाला ब्लाऊज पीसचा कपडा पुरणार नाही. त्याच्यामुळं असे जे आहे तर कपडा कसा कमी वाया जाईल ते पण बघायचं. ते बघूनच ब्लाऊज कट करायचं की कपडा कमीत कमी कपडा आपला वाया गेला पाहिजे. कारण आपल्याला ब्लाऊज शिवायला कपडा जो आहे तर तो जो ब्लाऊज पीसमध्ये जो कपडा असतो तेवढा कपडा पण आपल्याला ब्लाऊज पीसला, म्हणजे तेवढा कपडा आपल्याला ब्लाऊज शिवायला लागतो. आता ही जी बाही आहे तर बघा, बाहीला गोल्डन कलरची जी आहे तर पायपिंग आहे, पण आपल्याला दोन्ही साईडनं आपल्याला बाहीला जॉईंट करावं लागणार आहे. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे बाही ठेवली आणि मग नंतर अशी कट करून घेतलेली आहे. आता मला याला आहे तर दोन्ही साईडनं बघा, अस्तरची याला एका साईडनं मी जॉईंट मारणार आहे. आणि जो आता ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर हा कपडा पण कमी भरू लागला, म्हणून आपण इथं दोन्ही साईडनं आपल्याला इथं जॉईंट करायचे आहे. त्याच्यामुळं आपल्याला जॉईंट करायचं आहे. त्याच्यामुळे मी अशा 4 ज्या पट्ट्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहे. कारण मग शिवताना पण आपल्याला कुठंही प्रॉब्लेम यायला नको की कपडा शोधत बसा किंवा मग त्या पट्ट्या कट करत बसा. एकदा ब्लाऊज कट केला ना तर मग त्याची वेळेस आपल्याला जिथं आपल्याला जॉईंट करायचे आणि ते जिथं आपल्याला जॉईंट करायचे त्याच कपड्यामध्ये आपल्याला तो कपडा ठेवून द्यायचा आहे. कारण आता बाहीला मला जॉईंट लावायचे आहे, तर मी बाहीमध्येच ते कपडे जे आहे कट करून ठेवलेले ते त्याच्यामध्येच बाहीमध्येच फोल्ड करून ठेवायचे, म्हणजे ते पण इकडं सरकल्या जात नाही कुठं, आणि आपल्याला शिवताना पण आपल्याला एकदम बाही काढली की आपल्याला एकदम इजी होऊन जातं शिवायला. आता जी क्रॉसपट्टी आहे तर आपली क्रॉसपट्टी राहिलेली होती बघा काढायची, तर ही अस्तरची आपली बरोबर मापामध्ये आहे. तर मी क्रॉसपट्टीला पण काय केलं, थोडंसं नॉर्मलचं मी एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे, म्हणजे ब्लाऊज पीसचा अर्धा इंच पण नाही घेतलेला, कारण शिलाईमध्ये कपडा जातो. तर आपण ह्या म्हणजे आता आपली क्रॉसपट्टी पण मार्जिंग सहितच झालेली आहे. तर अशा प्रकारे असं जे आहे तर तुम्ही असे ब्लाऊज कट करून. आता जे आहे आपल्याला गळ्याच्या ज्या पट्ट्या आहेत तर आपल्याला अशा ज्या गळ्याच्या पट्ट्याला आपल्याला गळाला जे पायपिंग करायचे आहे तर पायपिंगसाठी आपल्याला अशा क्रॉसमध्ये लागणार आहे बघा पट्ट्या. तर अशा क्रॉस पट्ट्या पण आपल्याला लगेच याच्यामध्ये काढून घ्यायच्या आहे. जेव्हा आपण ब्लाऊज कट करतो त्याच वेळेस अशा 1.5 इंचाच्या ज्या आहे तर मी ह्या पट्ट्या पण अशा काढून घेतलेल्या आहे, कारण आपल्याला गळ्याला लावायला ह्या पट्ट्या लागणार आहे. तर ह्या प्रकारे फोरटक्स जे ब्लाऊज आहे तर मी अशी कटिंग केलेली आहे. तुम्हाला ही कटिंग समजली का ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.